हाय फ्रेंड्स, मी वर्षा। आज आपण मस्त गणपती बाप्पाच्यासाठी मस्त असा नैवेद्य म्हणजे करंज्या बनवणार आहोत। बघू शकता तुम्ही मस्त अशा कुसकुशीत करंज्या झाल्या आहेत। यामध्ये ना साखर घातली आहे ना साशाची गरज पडत आहे। हे आपण मस्त रवा आणि खोबऱ्याच्या बनवणार आहोत गुळ घालून छानी। त्यासाठी मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलं, त्यामध्ये चवीपुरतं थोडंसं मीठ घेऊया आणि थोडंसं तेल टाकून छानी पहिले हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ। आता आपण यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून छानी मस्त हे मळून घ्यायचं आहे आपल्याला। तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज करा, बेल आयकॉनला हे प्रेस करा, जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करेल तुम्हाला नोटिफिकेशन येईल। आता असंच थोडं थोडं पाणी टाकून छानी पूर्ण हे उंडण मळून घेते। आता हे मळून घेतली। आता आपण याच्यावरती झाकण ठेवूया आणि दुसरी तयारी करू। आता गॅस ऑन केली आणि त्याच्यावरती कढई ठेवून 1 चम्मच साजूक तूप घेतलं। तूप वितळलं की यामध्ये थोडेसे बदाम घेतले मी कट करून, हे टाकते 2-3 आणि चम्मचनी असे फिरून घेते। आता यामध्ये 1 छोटी वाटी खिसून घेतली मी खोबऱ्याची, हे घालते। तुम्ही जे सुकं खोबरं राहते ते पण टाकू शकता। आता याचा जो कच्चापणा आहे तो कम होत नाही तोपर्यंत असं कंटिन्यू फिरत राहू। गॅस कमच ठेवू, नाही तर ते करपून जाईल। आता यामध्ये 2 चम्मच खसखस घेतली, हे घालूया आणि हे पण व्यवस्थित मिक्स करून घेऊ। आता यामध्ये अर्धी वाटी बारीक रवा घेतला, हा टाकते आणि रवा पण कंटिन्यू व्यवस्थित असा फिरून घेऊ, मिक्स करून घेऊ। रव्याला थोडासा हलकासा याचा कलर बदलत नाही तोपर्यंत कंटिन्यू फिरत राहू। आता थोडा टाइम मस्त हे फिरून घेतलं मी, रवा आणि सुकं खोबरं व्यवस्थित मिक्स झालं आणि थोडं भाजून पण घेतलं। आता यामध्ये गुळ घेते, गुळाला मी असं बारीक कट करून घेतलं म्हणजे लवकर वितळला पाहिजे आणि हा मिक्स करून घेते। तो गुळ मी जास्त पण नाही, 1 वाटी भरून पण नाही आणि अर्ध्या वाटीपेक्षा थोडा जास्त अंदाजीच घेतला मी तो। आणि यामध्ये आता 1 चम्मच वेलायची पावडर हे टाकते, या तुम्ही वेलायची कुटून पण घेऊ शकता। गुळाचं प्रमाण जेवढं तुम्ही रवा आणि खोबरं घेणार त्या हिशोबानेच गुळ घ्यायचा। आता हे बघा गुळ जो आहे तो पूर्ण वितळला आहे। आता हे थोडा वेळ मी असं थंड व्हायसाठी ठेवते। आता आपण जे पीठ आहे आपण त्याची अशी मस्त आपल्याला पुऱ्या लाटून घ्यायच्या। तर पळपाटवरती पूर्ण उंडण ठेवली, याचे असे गोळे कट करून घ्यायच्यात आपल्याला एकाच साईजचे। पारी लाटायच्या वेळेस नाही तर लहान मोठी लाटल्या जाते आणि जे करंज्या आहेत ते लहान मोठे दिसतात, थोडे असे कट करून घेते। आता त्यातला एक उंडा घेतला आणि याची आपल्याला अशी पुरी लाटून घ्यायची आहे। थोडंसं सुकं पीठ लावूया। मी पंचखांडचे व्हिडिओ पण बनवले आहे मागच्या वर्षी, पण 2 प्रकारचे पंचखांड बनवले आहे बाप्पाच्या नैवेद्यासाठी। तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही माझ्या चॅनलवर बघू शकता, या त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देईल। आता हे अशी पुरी लाटून घेतली। आता याच्यावरती आपण जे मिश्रण आहे ते टाकूया। तर थोडीशी मोठी लाटून घेतले, 2 नाही तर 3 चम्मच टाकायची। आता यामध्ये गूळ टाकलेला आहे, तर ही जी सारण आहे हे थोडंसं कडक पण होते, तर थोडंसं हाताने असं बारीक करून घ्यायचं आणि मग तळलं की ते एकदम असं नरम पडून जाते। आणि याचं असं तोंड बंद करून घ्यायचं म्हणजे जे करंजी आहे तेलात टाकली की फुटली नाही पाहिजे, व्यवस्थित तोंड बंद करायचं। आता माझ्याकडे सासा नाही आहे आणि मला याचे कान पण व्यवस्थित मोडता नाही, तर हे चम्मचने मी अशी याला
एकदम साधी अशी डिझाईन करते। आता असे सर्व जे करंज्या आहेत ते बनवून घेते, नाहीतर सर्व दाखवत बसले की व्हिडिओ खूप लंबा होऊन जाते। आता हे बघा, हे अशीच साधी डिझाईन करून घेतली। आता असे सर्व बनवून घेते। आता याला मी प्लेटमध्ये ठेवते। आता हे सर्व करंज्या बनवून घेतल्या आहे। हे बघा, आता आपण यांना तळून घेऊया। तर गॅसवरती तेल गरम करण्यासाठी ठेवलं, तर त्याच कढईमध्ये केलं मी, तर थोडंसं साईडला लागलेलं आहे आणि या करंज्याला पण ते थोडं लागून जाते। एक बी करंजी आपली फुटली नाही, पण ते साईडचं लागलेलं आहे, मिश्रण ते लागलं आहे त्याला। तर 2 टाकले आहे, जास्त नाही टाकत, मोठे मोठे आहेत तर। आणि एका साईडने होऊ देऊ आणि नंतरच पलटून घेऊ। जास्त गॅस जे आहे जास्त वाढून नाही घ्यायची। आता हे तेल चांगलंच तपलं होतं, मी गॅस कम करून टाकल ते मग नंतर। आता हे मोठे मोठे आहेत तर जास्त नाही, 2-2, 3-3 तळ्याच्या। आता हे बघा, अशा टम फुगल्या मस्त। त्यांना पलटून घेते। आता छान असा कलर आला की आपण हे काढून घेऊया दोन्ही पण। प्लेटमध्ये ठेवते। आता त्याच तेलामध्ये आपल्याला दुसरी बॅच टाकायची आहे, तर जास्त नाही, 2-2 टाकू। तेल गरमच आहे। आता हे आपण आपल्याला अशाच छान असा कलर आला की काढून घ्यायचा आणि फटाफट हे सर्व आता मी हे तळून घेते। आता हे बघा, सर्व मी हे तळून घेतले आहे। मस्त अशा खुसखुशीत करंज्या झाल्या आहेत। तर बाप्पाच्या नैवेद्यासाठी नक्की बनवा, खूप छान होता। गुळाचा रवा पण टाका त्यामध्ये थोडासा। आता हे तोडून दाखवते तुम्हाला, भरपूर सारण भरून शानी हे करंज्या बनवल्या आहेत। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर बाय।